हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत क्लास 8चा सेकंड लेसन हेल्थ अँड डिसीजेसचं लेक्चर 2। तर यामध्ये आपण पाहणार आहोत की डिसीजेस म्हणजे काय। आपण लास्ट लेक्चर पाहिलं हेल्थ म्हणजे काय, डिसीजेस म्हणजे काय। आता यामध्ये सम ऑफ इम्पॉर्टंट डिसीजेस फॉर प्रेझेंट डेज, या आता कोणते कोणते इम्पॉर्टंट डिसीजेस आहेत किंवा व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे डिसीजेस होतात। फॉर एक्झाम्पल डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, एड्स, रॅबीज, हे सर्व आपण डिसीजेस त्यांचे सिम्पटम्स आणि ते कशामुळे होतात ते पाहणार आहोत। पण त्याच्या पहिले तुम्ही मला सांगू शकता का की तुम्ही जर स्वतःचे हायजीन ठेवायचं असेल, पर्सनल हायजीन करायचं असेल तर ते कसे करता, किंवा व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल वॉटर, किंवा बॉइल वॉटर आपण रेनी सीझन मध्ये का घेतले पाहिजे, आपले हात नेहमी स्वच्छ का ठेवले पाहिजे, तर प्लीज कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा। आता फर्स्ट डिसीज आपण पाहणार आहोत डेंग्यू। डेंग्यू इज अ डिसीज spread by mosquitoes. Mosquitoes lay egg in water logged places. Aedes aegypti is the mosquitoes increases in such places. The virus responsible in DEN 1 to DEN 4 which belong to the flavivirus group. म्हणजेच काय की डेंग्यू हा मॉस्किटोज मुळे होतो। तो जिथे जास्त कंझ्युम पाणी खूप साठलेलं असेल अशा भागात जास्त मोठ्या प्रमाणात तो स्प्रेड होतो। आता तो कोणत्या मॉस्किटोजमुळे होतो तर त्या मॉस्किटोजचे नाव आहे एडिस एजिपती। या मॉस्किटोजमुळे डेंग्यू मोस्टली खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड होतो। DEN 1 आणि DEN 4 हे व्हायरस त्याच्याशी बिलॉंग करतात। म्हणजेच डेंग्यू रोग डासांमुळे होतो। डास पाण्यात अंडी घालतात, विशेषतः साचलेल्या पाण्यात ते अंडी घालतात, बरोबर। एड्स एजिपती नावाचा हा जो डेंग्यूचा डास आहे तो सगळीकडे या प्रकारचे विषाणू पसरवत असतो। आता यामध्ये डेंग्यूचे सिम्पटम्स कोणते कोणते आहेत तर ॲक्यूट फीवर अँड हेडेक, ओमिटिंग, पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रोमिनंट सिम्पटम, डिक्रीज इन प्लेटलेट काउंट द मे लीड टू इंटरनल हिमोरेज। म्हणजे तीव्र ताप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ताप येतो, डोकेदुखी होते म्हणजे डोके दुखते आणि उलटी होते। डोळ्यांच्या भोवती जे वेदना होतात हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे त्याच्यामध्ये। प्लेटलेट्स आपले कमी होतात आणि आंतरिक शारीरिक रक्तस्राव पण होऊ शकतो, म्हणजे शरीराच्या आतल्या आत, ठीक आहे। नेक्स्ट आहे स्वाइन फ्लू। आता स्वाइन फ्लू कशामुळे होतो तर इट इज infection of swine flu occurs through pigs and humans. Viruses of swine flu are spread through secretion of nose, throat and saliva. म्हणजेच काय, इन्फेक्शन स्प्रेड थ्रू पिग्स अँड ह्युमन्स, व्हायरस स्प्रेड वाया नोज, थ्रोट अँड सलायवा सिक्रेशन। तर हे पिग्स आणि ह्युमन्स म्हणजे डुकरांमुळे व माणसांमुळे, म्हणजे कसं की सपोज एखादा पर्सन स्वाइन फ्लू मुळे इन्फेक्टेड झाला असेल तर आणि त्यामध्ये त्याला सर्दी खोकला काही झाला असेल तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा पर्सन आल्यानंतर त्यालाही स्वाइन फ्लू होऊ शकतो। आता याच्यामध्ये सिम्पटम्स कोणते कोणते आहेत की डिफिकल्टी इन ब्रीथिंग करण्यासाठी त्रास होऊ शकतो, सोर थ्रोट आणि बॉडी पेन, घसा सुजू शकतो आणि बॉडीमध्ये पेन होऊ शकतं। आता इथे बॉक्समध्ये काय सांगितलं आहे, मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल एनोफिलिस व्हाईल elephantiasis by female culex. Anopheles and Aedes grow in clean water while culex in dirty sewage water. म्हणजेच काय, मलेरिया स्प्रेड बाय फिमेल एनोफिलिस, elephantiasis by culex, Anopheles and Aedes grow in clean water, culex grow in dirty sewage water. म्हणजे याच्यामध्ये हे जे एनोफिलिस आणि एडिस हे आहे ते क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये ग्रो होतात, तर हे क्युलेक्स हे जे आहे ते डर्टी सिवेज वॉटर म्हणजे जे घाण सांडपाणी असते त्याच्यामध्ये हे जे व्हायरस असतात ते ग्रो होत असतात आणि त्याच्यामुळेच काय होतं, मलेरिया स्प्रेड होऊ शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर आहे स्वाइन फ्लू। आता स्वाइन फ्लू म्हणजे काय आणि स्वाइन फ्लू कशामुळे होतो आणि त्याच्यापासून आपण काय म्हणजे बचाव कसा करू शकतो, प्रिव्हेंट कसं करू शकतो ते पाहूया।
तर डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू, फॉर अ डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट टू ऑफ अ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD इन दिल्ली. तर स्वाइन फ्लू हा व्हायरल इन्फेक्शन आहे की जो पिगमुळे आणि पर्सन टू पर्सन अनदर पर्सन हा व्हायरस स्प्रेड होऊ शकतो. आता याच्यामध्ये जो व्हायरस, त्या व्हायरसचं नाव काय आहे, H1N1. व्हेन ए पर्सन गेट्स बाय कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पिग्स अँड ह्युमन्स इट गेट हॅपन, म्हणजे तो आपल्याला होतो. मग त्याच्यासाठी स्वाइन फ्लू झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय करतो की डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपले सॅम्पल घेतात थ्रोटचं आणि ते लॅबोरेटरीमध्ये पाठवून देतात. आता मग 2 लॅबोरेटरी आहेत, त्या कोणत्या आहेत, तर एक आहे NIV जी पुण्यामध्ये आहे आणि NICD की जी दिल्लीमध्ये आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी काय होते, तर डिफिकल्टी काय असते, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, सोर थ्रोट, बॉडी पेन्स, जे की मी आता पेज नंबर 8 वर आपण ते पाहिलं होतं ते सांगितलं. ठीक आहे. आणि फर्स्ट केस ऑफ स्वाइन फ्लू, स्वाइन फ्लूचा पहिला जो पेशंट होता तो कुठे फाइंड झालेला, मेक्सिकोमध्ये 2009 नाउ नेक्स्ट इज एड्स, acquired immunodeficiency syndrome. This disease caused by HIV, human immunodeficiency. In this disease, victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. Diagnosis of AIDS cannot be confirmed without test in medical laboratories. ELISA test is used for proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. म्हणजेच काय, एड्स म्हणजे acquired immunodeficiency syndrome. हा आजार HIV विषाणूमुळे होतो. या आजारात व्यक्तीची रोगप्रतिकारक म्हणजे इम्युनिटी शक्ती कमी होते, ती वारंवार, त्यामुळे तो काय होतो, वारंवार आजारी पडतो. एड्स डज नॉट स्प्रेड बाय टचिंग और इटिंग बाय HIV infected person. So we should behavior with HIV infected person with normal or with kind. HIV was first reported in an African species of monkeys. HIV infected first report कुठे झाला, आफ्रिकामध्ये. According to the National AIDS Control Program, unaided 80 to 85% HIV infection in India. Okay. Next, infection through animals means जे इन्फेक्शन आपल्याला ॲनिमल कडून किंवा प्राण्यांपासून होते ते. मग त्याच्यामध्ये कोणता डिसीज आहे की जो बिकॉज ऑफ ॲनिमल होतो, तर रेबीज. दिस इज अ व्हायरल डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकीज, कॅट एक्सेट्रा. व्हायरस एंटर्स द ब्रेन via neurons. Hydrophobia is one of the important symptoms of this disease. In this case, the victim shows extreme fear of water. Rabies is fatal disease. However, the fatality can be prevented by timely vaccination before onset of symptoms. Symptoms start to appear 90 to 175 days of dog bite. म्हणजेच रेबीज इज खूप डेंजरस म्हणजे घातक व्हायरल डिसीज आहे. इट इज स्प्रेड बिकॉज ऑफ बाइट्स ऑफ इन्फेक्टेड डॉग, कॅट, रॅबिट्स. द व्हायरस एंटर द ब्रेन अँड कॉजेस फिअर ऑफ वॉटर कॉल हायड्रोफोबिया. म्हणजे जेव्हा रेबीज एखादा डॉग किंवा कुत्रं एखाद्याला बाईट करतं, चावते, तेव्हा काय होतं, तो जो इन्फेक्टेड पर्सन असेल तो सतत पाण्याला घाबरत राहतो. आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत की रेबीज झालाय की नाही फाइंड आउट करायला, तर फीवर, खूप तीव्र ताप येतो, 2 किंवा 12 मीन्स 2 to 12 वीक. एक्सक्रेटिव्ह बिहेवियर म्हणजे त्या पर्सनच्या पूर्ण बिहेवियर म्हणजे वागण्यात खूप बदल होतात. आणि हायड्रोफोबिया म्हणजे त्याला पाण्याची खूप भीती वाटत राहते. आपण आता थोडं क्विक रिवाइज करून घेऊया. आपण फर्स्ट लेक्चरला काय पाहिलं होतं, व्हॉट इज मीन बाय हेल्थ, ओके, अँड व्हॉट इज मीन बाय डिसीजेस. Health means your body, mind, social life are all fine. You're healthy. If your body is working properly, you will feel happy. You can do your work. These all things when comes in you, then your health is good condition. Disease means what? Disease means something is wrong with your body and mind. If you don't feel well, you may have symptoms like fever, cough, pain, weakness, or whatever, any symptoms. Okay. Next, what we have seen today, some important diseases, that dengue, swine flu, AIDS, and rabies. Dengue का होतो, dengue happen because of mosquitoes. Which type, what is the name of that mosquito? Aedes aegypti. त्यामध्ये सिम्पटम्स कोणते कोणते असतात, तर खूप ताप येणे, डोके दुखणे, उलटीसारखे होणे किंवा डोळ्यांच्या बाजूला वेदना होणे किंवा ते पेन करणे, डिक्रीज इन प्लेटलेट कमी येणे. स्वाइन फ्लू मध्ये काय काय होतं,
हे बिकॉज इट ऑकर्स बिकॉज ऑफ पिग अँड ह्युमन्स. ह्युमन्स मीन्स इफ सपोज इन्फेक्टेड पर्सन इज कॉन्टॅक्ट विथ अनदर पर्सन, देन swine flu happen to that another person also. Swine flu spread through secretion of nose, throat and saliva. Next, malaria. Malaria is spread by Anopheles or female culex. Anopheles and Aedes हे क्लीन वॉटर मध्ये येतात, स्प्रेड होतात. तर क्युलेक्स हे डर्टी वॉटर, सिवेज वॉटर मध्ये स्प्रेड होतात आणि त्यामुळे मलेरिया होतो. नेक्स्ट आहे एड्स. एड्स हे ह्युमिनिटी तुमची कमी झाल्यानंतर किंवा वीकनेस आल्यानंतर, नॅचरल ह्युमिनिटी कमी झाल्यामुळे होतो. तो कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये टच केलं किंवा शेअरिंग फूड केलं तर होत नाही. आता इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स कोणते होतात? रेबीज. रेबीज म्हणजे कोणतं काय? तर एखादा डॉग तुम्हाला बाईट केलं किंवा कुत्रा एखाद्याला बाईट केले म्हणजे चावले, तर डॉग, रॅबिट, मंकीज हे यांनी चावले तर त्यामुळे होतो. त्या रेबीजमुळे काय होतं तर फोबिया, हायड्रोफोबिया होतो, की त्यामुळे त्या इन्फेक्टेड पर्सनला पाण्याची भीती वाटू शकते. आणि यामध्ये पण सिम्पटम्स काय आहे तर ताप येणे 2 to 12 आठवड्यापर्यंत, त्या इन्फेक्टेड पर्सनच्या वागण्यात बदल होणे आणि सतत पाण्याची भीती वाटणे. आय होप तुम्हाला हा लेसनचा लेक्चर 2 अंडरस्टँड झाला असेल, कळाले असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया लेक्चर 3 मध्ये.